सहकार्य आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. उपस्थित मान्यवरांना अशी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित त्यानंतर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आमच्या भंडारा जिल्ह्याच्या भंडारा शहराच्या प्रथम नागरिका आदरणीय नगराध्यक्ष मॅडम, आमचे सन्मित्र सूर्या श्रीकांत इलमे, आदरणीय अंचलवाल साहेब, सुनीताताई उपरीकर नगरसेविका, ऋषालीताई ब्राह्मणकर नगरसेविका, आदरणीय विचार पीठ, उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनी, फार पुढे विष्णुभाऊ लोणारे आहेत. आज 1 मे आहे. आज संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढली गेली. महाराष्ट्र दिवस आहे आणि आज 1 मेच्या दिवसालाच बुद्धाची बुद्ध पौर्णिमा आहे. या तिन्ही जे पवित्र दिवस आहेत या सर्वांच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. इथं बहुतांश कामगार दिसतात आणि बहुतांश जे आहेत बरेचसे ते उच्चभ्रू दिसतात. कामगार फार तसे कमी दिसतात इथे, है ना. पण 1 मे जे कामगार दिवसाच्या निमित्तानं तुमच्या समोर जे काही आता होणार आहे कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या दिवसानं तुमचा सन्मान होणार आहे. हा कामगार दिवस का आला? अमेरिकेमध्ये कामगाराला किमान वेतन हवा, तासाची जे तास असते ते कामाचे ते निश्चित असायला पाहिजे. यासाठी 1890 मध्ये हा कामगार दिवस झाला. पण 1886 मध्ये यासाठी फार मोठी लढाई लढली गेली. महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये रावबहादूर आमचे जे लोखंडे होते ते कामगार आंदोलनाचे जनक म्हटलं जातं. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजे गेले 10 वर्षामध्ये 12-15 वर्षामध्ये कामगारांच्या बाबतीत कामगार लोक अत्यंत ज्याला आपण म्हणू की उदासीन झाले स्वतःच्या हक्काविषयी, स्वतःच्या अधिकारांविषयी. तुम्हाला माहिती आहे की एखाद्या कंपन्यामध्ये कारखान्यांमध्ये 500 लोक जरी असले तर त्याला बंद जर कारखाना बंद पाडायचा जर असेल तर त्याला सरकारची परवानगी घ्यावी लागत असे. पण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये कायदेच असे झाले की जेव्हा जर तुम्हाला 15-20ची 1000ची जाऊ द्या, पण 15-20चाही कारखाना जर बंद पाडायचा जरी असला तरीही त्याला परवानगीची आता गरज पडली नाही. आपल्या देशातला कामगार ज्या पूर्वजांनी हे दिवस 1 मे कामगार दिवस आणण्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली, प्राणाचं बलिदान दिलं, सर्वस्व दिलं, अमेरिकेमध्ये रक्तरंजित क्रांती झाली आणि त्यांच्यामुळं तुम्हाला आणि मला कामगार दिवस म्हणून जे अधिकार आणि जे काय हक्क मिळाले त्यासाठी मात्र आपण जर उदासीन राहत असू तर यासारखं दुर्दैव तुमचं आणि माझं नाही. मॅडम तुम्ही बोलता का? देऊ ज्या अधिकारासाठी ज्या हक्कासाठी तुम्ही आणि मी जन्मलो जर असू आणि फक्त आपला सत्कार होत असेल किंवा सत्कारापोटी जर का आपल्याला सन्मान मिळत नाही यासाठी जर कामगार इथं जर येत असेल तरी कामगाराचं दुर्दैव आहे. लक्षात घ्या. आपण आपल्या पूर्वजांची प्रतारणा करतो आहोत, सरळ भाषेमध्ये गद्दारी करत आहोत. कोणतीही वस्तू जेव्हा सहज उपलब्ध होते ना त्याची किंमत कमी असते. तुम्हाला आणि मला जे आपल्या पूर्वजांनी म्हणजे या देशाच्या स्वातंत्र्यापासून आजचा 1 मे दिवस आहे. महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढण्यासाठी मुंबईत किती कामगारांचे आपल्या मराठी लोकांची बलिदान गेलं माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे कोणाला?
सर्व आपण तुम्ही म्हणतो की आपण ठीक आहे, आपला कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिवस आहे, किती लोकांचे बळी गेले, नाहीतर हा तर अर्धा हिस्सा गुजरातला जाणार होता. आणि म्हणून मित्र, या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर आपण येत असू तर कार्यक्रमाच्या निमित्तानं होणारा जे काही इथला ओवापोह जर असेल, त्याचा आदर्श जर आपण घेत नसू तर अशा कार्यक्रमाला काय अर्थ. जीवाच्या आकांतानं हा असा कार्यक्रम, एवढा मोठा एकदम सुंदर कार्यक्रम, बसायला जागा नाही, हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या माणसाला गेले महिनाभरापासून कष्ट उपसावे लागत असतील ना, पदरमोड करावी लागते, खिसे रिकामे करावे लागतात, अनेकांच्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. आणि हे झाल्यानंतरही ज्यांच्यासाठीचा म्हणून हा कार्यक्रम होत असेल, पर्यावरणाचा असेल, आणि तुमच्यापैकी बसलेला प्रत्येक व्यक्ती पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे. या बाईच्या घरचा कचरा या बाईच्या अंगणामध्ये फेकल्याशिवाय ही बाईला शांत राहत नाही. आपल्या घरची पॉलिथिन त्या घरच्या बाईच्या अंगणात कशी जाईल, फटाफट झाडू मारायचं तिच्या अंगणामध्ये टाकायचं कुपावनामध्ये. अशा भरपूर गोष्टी आहेत. आपण ज्या काही करतो पर्यावरणाला हानी पोहोचवण्यासाठीचा प्रत्येकांचा हातभार जास्त जोराचा आता वाढ चाललेला आहे. पॉलिथिन्स असतील, ग्लास असतील, कोण फेकतो, मी फेकतो, मला बरं वाटत नाही. आणि म्हणून तुम्ही घरी जात असताना तुमच्या न्याय आणि अधिकारासाठी जेव्हा एंजिलवार साहेबांसारखी संघटना, जे आता आमचा सूरज करतो, मला सूरजचा फार कौतुक वाटतो. हा माणूस 10 रुपयामध्ये कोण जेवण देतो नगराध्यक्ष मॅडम, हा माणूस भरपेट जेवण देतो. म्हणतात ना की दान दिए धन ना घटे, नदी घटे ना नीर, और अपनी आंखें देख ले यह कब कहे कबीर. आता सूरज एकटाच करतो का, या माणूस चतुर्थ कर्मचारी आहे. मला वाटतं चतुर्थ कर्मचाऱ्याचा पेक्षा खालचा काही क्रमांक असेल तो आहे. पण दातृत्व द्यायला लागतं ना, त्याला पण 2 मुली आहेत. या सर्व प्रकरणामध्ये, त्याच्या सर्व या कार्यामध्ये त्याला पदोपदी त्याला ज्या सहकार्य करते आमची सुनबाई आहे आणि आमच्या 2 हिरोईनी आहेत. हे काही जोक नाही आहे, लक्षात घ्या. शिवाजी जन्माला यावं पण दुसऱ्याच्या घरी, माझ्या घरी नको, कारण त्याला बलिदान द्यावं लागतं ना. ब्राह्मणकर मॅडम, सावित्रीबाई फुले म्हणाल्या की वाचे जे उच्चारी तैसी क्रिया करी, तीच नर नारी पूजनीय. एक लक्षात घ्यायचं. कामगार दिवसाच्या निमित्तानं कामगारांचा सल्ला आणि सन्मान आणि त्यांचा सत्कार होत असेल तर मला चांगलं वाटतं. पण हा सत्कार कायमस्वरूपी टिकून राहावा ही कोणाची जबाबदारी आहे? कामगाराची जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी तुम्ही म्हणून कामाला जात असाल, कोणत्याही कामावर जा ना, भांडे धुवायला जा, हॉटेलमध्ये जा, कुणाच्या शेतावर जा, कुणाच्या बांधकामावर जा, कुठेही जा, परंतु सन्मानानं काम. कष्टाचे पैसे घेतो की नाही आपण? मला माहिती आहे हो, माझी आई कामगार होती. माझी आई उदबा करून धान आणून आम्हाला काढलेला धान तिथून तांदूळ काढून मग आम्हाला पोतून वगैरे साफ करून आम्हाला खाऊ घालायची. मला माहिती आहे माझ्या कामगारांच्या काय दुःख आणि वेदना आहे. पण ज्या कामामध्ये प्रतिष्ठा नसेल, बरेच लोकांचा असा गैरसमज असतो की महाराणी स्कॉलरशिप मिळाल्यामुळे यांची प्रगती झाली. हे अर्ध सत्य आहे, विसरू खरं आहे की नाही? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जे तुम्ही काम करता आहात त्या कामाला जर प्रतिष्ठा नसेल तर ते काम नाकारा. तुम्हालाही या कामगार दिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला आवाहन करतो, आव्हान नाही करत, आवाहन करतो, विनंती करतो, आर्जव करतो, हात जोडून तुमच्या पाया पडून तुम्हाला विनंती करतो की ज्या कष्टाच्या पैशासाठी तुम्ही ज्याकडे कुठे जाता, पैसे घेता, त्याच्यासाठी कष्ट उपसता, घाम उपसता, बेबीच्या डेटापासून काम करता, पण त्या कामाला जर प्रतिष्ठा नसेल तर ते काम नाकारण्याची हिंमत आणि मनगटात आली पाहिजे. तुमच्या लक्षात घ्या, तर तुम्ही खरे कामगार आहात. आणि म्हणून हा कामगार दिवस अत्यंत पवित्र आणि चांगला व्हावा जर होत असेल तर तुमच्या त्या अंगात मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त बोलण्यापेक्षा ते कृतीमध्ये जर आणून दिलात तर कामगार दिवस चिरायू हो. अन्यथा
फार अत्यंत छुप्या पद्धतीनं या देशामध्ये कामगारांच्या बाबतीत गुलामी पुन्हा आलेली आहे. गुलामी फार स्पीडमध्ये आली आणि ती गुलामीला नाकारायचं असेल तर तुमच्या आणि माझ्या मनगटामध्ये हक्कासाठी, स्वतःच्या आणि सन्मानासाठी लढा उभारलं पाहिजे. लढा उभारणाऱ्यांसोबत मदत करली पाहिजे. मला जमत नाही, कामगारांसाठी जर आंदोलनं झाली तर अनेक कामगार राहत नाही, आमच्यासारखे पांढरपेचे लोक भाषण द्यायला तिथे उभे राहतात. आणि म्हणून स्वतःच्या अधिकारासाठी जो माणूस जर काय बोलत नसेल तर तो माणूस जिवंत नाही आहे, तो मेलेलं प्रेत आहे. मुर्दा पडे लफ्ज किताबों की कब्र में और लाशों का यह शहर है जो बोलता नाही, अशी गत आपली तुमची माझी होऊ नये. कामगार दिवसाच्या निमित्तानं बुद्धाचा मार्ग हा अष्टांगिक मार्ग आहे. बुद्धानं कुठेही सांगितलं नाही की तुम्ही माझी पूजा करा. बुद्ध हा भगवान नाही. बुद्ध हा एक साधा माणूस आहे, पण तो विज्ञानवादी आहे. बुद्धानं स्वतःच्या विचाराची, स्वतःच्या तत्वज्ञानाची चिकित्सा करायला सांगितली. लक्षात घ्यायचं. काय म्हणतात बुद्ध? की मी म्हणतो म्हणून तुम्ही त्या तत्वज्ञानाचा स्वीकार करा, असं नाही. 2 शब्दामध्ये निपटवायचे की 2 मिनिटं बोलता येईल? बोल. बुद्ध काय म्हणाले की जे तत्वज्ञान मी तुम्हाला देतो आहे ते बुद्धानं सांगितलं नाही की तुम्ही ते स्वीकारा. जसे जातात तुमच्या सदसद विवेक बुद्धीला जर पडत असेल तर ते बुद्धाचं तत्वज्ञान स्वीकारा. बुद्धानं स्वतःच्या तत्वज्ञानाने स्वतःला कधीही बुद्धाच्या धम्मामध्ये केंद्रबिंदू ठेवलं नाही. बुद्धाच्या तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू जर कोणतं असेल तर ते केंद्रबिंदू आहे शील, सदाचार, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व आणि न्यायाच्या त्रिज्यात या तत्वावरती बुद्धाचा धम्माचा पाया उभा करणारा हा विज्ञानवादी या देशातला, जगातला थंब संस्थापक आहे. ती फक्त एक माणूस मी बघितलेला आहे ज्यांनी कुठे सांगितलं नाही मी देव आहे. बुद्धानं सांगितलं की दीप भव, तू स्वयंप्रकाशित हो. तुझा स्वतःचा उद्धार तू स्वतः करू शकशील. कोणी या जगातला व्यक्ती तुमचा उद्धार करू शकत नाही, हा बुद्ध सांगतो. इतर कोण सांगतो? परमानंद मेश्राम काय सांगतो? तुम्ही माझं ऐका, मी जे म्हणेल ते सत्य आहे, ते प्रमाण आहे, असं म्हणतात की नाही. आता मी नवरा म्हणून माझ्या बायकोला तुला काय कळतं? मी काय उन्हाळ्या पावसाळ्यात काही पाहिले का? माझ्या मुलानं काही जर प्रश्न विचारला तर मी माझ्या मुलाला म्हणतो तू माझा बाप की मी तुझा बाप आहे, तू मला प्रश्न विचारायचा नाही. बुद्ध ते नाही म्हणत. बुद्धानं सांगितलं की मी म्हणतो ते स्वीकार करायचं नाही, त्याला प्रतिप्रश्न उपस्थित कराल तर तुम्ही माणूस आहात की नाही. जसंच तसं एखाद्याने सांगितलं, परमानंद मेश्रामाला भाषणातून बडबड करून गेला आणि तुम्ही स्वीकारलात तर तुमच्या जिवंतपणाचं काय आहे का? नाही. परमानंद मेश्रामांनी जे काय बोललं त्याचा प्रतिप्रश्न ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये निर्माण होईल त्या दिवशी तुमच्या विवेकाचा विजय होईल, असा बुद्ध म्हणतोय. आता ही काही वेळ नाही आहे, परंतु ह्या तिन्ही गोष्टी आल्यात. आजच्या दिवशी जागतिक कामगार दिवस आलाय, आज महाराष्ट्र दिवस आलाय. तसाही महाराष्ट्र दिवसानं आमच्यावर फार मोठा अन्याय केला साहेब. आम्ही महाराष्ट्राचा भाग नाही. नगराध्यक्ष मॅडम, आम्ही महाराष्ट्राचा भाग नाही. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मुंबईसाठी झालेली होती, आमच्यासाठी नाही. आम्ही विदर्भाची माणसं, आमचा स्वतःचा बाणा आहे. 60 मध्ये या लोकांनी आमचा सत्यानाश करून टाकलाय अकोल्या करारामध्ये. आम्ही महाराष्ट्रीयन नाही. आता लोक माझ्या चिरफाडच करतील हा महाराष्ट्र द्रोही आहे म्हणून, पण आम्ही महाराष्ट्रीयन नाही. पण आता महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून मला स्वीकार आहे. नाहीतर मी विदर्भाचा आहे. विदर्भाची स्वतःची एक संस्कृती आहे, संस्कार आहे. विदर्भाला स्वतःचा नागपूरमध्ये विधानसभा आहे, विधान परिषद आहे, राजभवन आहे. महाराष्ट्रामधल्या सर्वात मोठा राजभवन, देशामधला सर्वात मोठा राजभवन तुमच्या माहिती करतात. देशातला 2ऱ्या क्रमांकाचा नागपूर आहे, 1ल्या क्रमांकाचा बिहार आहे, 2ऱ्या क्रमांकाचा 105 एकरामध्ये नागपूरमध्ये आहे. नवीन राज्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं तो सर्वच्या सर्व नागपुरामध्ये आहे. असं असताना सुद्धा आमच्यावर अन्याय झाला. तरीही सुद्धा
मी आता सध्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्याचा मला गर्व आहे. हे तिन्ही गोष्टी सलग आज आल्यात आणि बुद्ध हसला. आजच्याच दिवसामध्ये पोखरणमध्ये अणुबॉम्बाचा स्फोट झाला होता आणि मग त्यावेळेसच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आणि बुद्ध हसले. आजचा तो दिवस आहे. आज तथागत बुद्धाच्या धम्माचा त्यांचा पायाभरणी म्हणा, तो तत्वज्ञानाचा दिवस आहे. बुद्धाचा जन्म, बुद्धांना तत्वज्ञान आणि बुद्धाचं म्हणजे निर्वाण आजच्या दिवशी झालेलं होतं. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दिवस, कामगार दिवस आणि बुद्ध जयंती आज आलेली आहे. या तिन्ही घटनांच्या संबंधामध्ये मी सर्वांना शुभेच्छा देतो. माझ्या बोलण्यामधून काही चुका झाल्या असतील असं तुम्हाला वाटत असेल आणि कोणाला वाटत असेल की मी परमानंद मेश्रामांनी माफी मागावी, तर ते अजिबात मागणार नाही. मी माझ्या मतावर पूर्णपणे ठाम आहे. इथे मला तुम्ही बोलावलात, माझा सन्मान केलात आणि माझं 5-10 मिनिटं ऐकून घेतला, त्याबद्दल तुमच्या आणखी सहनशीलतेचा अंत होऊ नये. अनेक लोकांना जांभा यायला लागल्यात. बघा बरं त्या बाई जांभा देत आहेत. मेश्राम बहिणीच्या बाजूच्या वावश्या देत आहेत. हा बघा, म्हणजे हे काय बरं नाही आहे. मेश्रामचंच भाषण मेश्रामाच जांभा यायला लागलं, बरं नाही आहे. नाही त्या बाजूची असो. हा थट्टेचा विषय जरी झाला तर सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा नव्या जमानं, नव्या ताकदीनं, नव्या स्वाभिमानासाठीच्या लढाईचा आपण येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या अधिकारासाठी आणि हक्कासाठी, जर उद्या म्हणजे एनचिलवार साहेब असतील, सूर्यकांत इल्मेसारखे आजचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, यांच्या नेतृत्वात जेव्हा म्हणून या कामगार संघटनेसाठीचा, पर्यावरणासाठीच्या संघटनेसाठीचा जेव्हा आंदोलन होईल, तेव्हा हा परमानंद मेश्राम दंड आणि तुमचा झेंडा घेऊन रस्त्यावर कधी उतरेल अशी ग्वाही देऊन मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद परमानंद भाऊ. सूर्यकांतजी इल्मे भाऊ यांना अशी विनंती आहे की परमानंद मेश्राम यांना एक सन्मानपत्र शॉल देऊन त्याचा सन्मान करावा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवावे, कारण की त्यांनी अतिशय प्रखर असे वक्ते आणि प्रखर असे वक्ते म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे आणि अनेक अशा समस्यांना त्यांनी हाताला लावलेल्या आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी यशस्वी झालेले आहे. असे यशस्वी उद्योजक सुद्धा आहेत. तर बहुआयामी व्यक्तिमत्व माननीय परमानंदजी मेश्राम यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान केलेला आहे. या ठिकाणी उपस्थित आजच्या सन्मान केलेला 2 कॅमेरा काढले. फोटोग्राफर वेगळा त्याची आमचा 2 फोटो